जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and International School असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात। तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं। जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते।
आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, व्होडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे। पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। द युनिक अकॅडमीमध्ये सहाय्यक प्राध्यापक असणारे सतीश देशपांडे हे भारतीय राज्यघटना, मानवी हक्क आणि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास या विषयांचे अभ्यासक आहेत। मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या विषयामध्ये MA पूर्ण करणाऱ्या सतीश देशपांडे यांनी सेट आणि LLBचे शिक्षणही पूर्ण केले आहे। महाविद्यालयीन जीवनातच त्यांना स्वतःमधील वक्तृत्व कलेची जाणीव झाली। त्यामुळेच सभोवतीच्या घडामोडींचा अभ्यास करतानाच त्यावर अभ्यासू भाष्य करण्याचा गुणही त्यांनी कमवला आहे। वृत्तपत्रांसाठी लेखन, आकाशवाणीसाठी निवेदन आणि YouTube चॅनल्सच्या माध्यमातून समकालीन घडामोडींवर विश्लेषण ते करत असतात। त्यामुळे आजच्या कम्युनिकेशनच्या युगामध्ये विविध संवाद कौशल्यांचा अनुभव त्यांच्याकडे आहे। बातमीदारी, निवेदक, सहसंपादक, अध्यापक अशा विविध पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। तर अक्षय मीडिया या YouTube चॅनलच्या माध्यमातून समकालीन घडामोडींचे विश्लेषण ते करत असतात। त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर 75हून अधिक वक्तृत्व स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे। विविध संस्थांनी त्यांना समताभूषण, अहिल्याभूषण यासह विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे। विविध स्पर्धांसाठी त्यांनी परीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे। त्यांच्या या बहुआयामी आणि प्रेरणादायी वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। आपल्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा। नमस्कार, मी सतीश देशपांडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना या विषयावर आपल्याशी संवाद साधतोय। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो। बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ही केवळ एक जयंतीचा दिवस नाही आहे, तर हा संपूर्ण भारतासाठी असा एक दिवस आहे की ज्या दिवशी आपण बाबासाहेबांच्या विचारांचं, कार्याचं स्मरण करत असतो आणि आपण या विचारांपासून, त्या कार्यापासून पुढची दिशा आपली घेत असतो, त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळत असते। आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांचं भारताच्या राज्यघटनेमधलं योगदान या विषयावरती संवाद साधतोय। खरं तर भारताची राज्यघटना या विषयावरती बोलत असताना आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य लढा समजून घेणं अपेक्षित आहे आणि त्यातही परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारताची राज्यघटना तयार करतानाची भूमिका ही समजून घेत असताना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेमकं बाबासाहेबांचं योगदान कसं होतं हा मुद्दा समजून घेणं अपेक्षित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणारं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आणि मूलगामी स्वरूपाचं आहे। हे मूलगामी स्वरूपाचं यासाठी आहे कारण आपल्याला केवळ राजकीय स्वातंत्र्य नको आहे, तर आपल्याला
सामाजिक समतासुद्धा इथं प्रस्थापित व्हायला पाहिजे, हा बाबासाहेबांचा अट्टहास होता, आग्रह होता आणि त्यासाठी त्यांनी कृतिशील प्रयत्न केले. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर भारताचा स्वातंत्र्य लढा एका बाजूला बघितला आणि त्याच्या बाजूला दुसरीकडे आपण बाबासाहेब कशा पद्धतीनं काम करत होते ते जर आपण पाहिलं तर काही गोष्टी आपल्याला आवश्यक त्या लक्षात येतील. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेब ज्यावेळी सयाजीराव महाराजांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली आणि त्या शिष्यवृत्तीच्या आधारे बाबासाहेब हे परदेशात गेले. बाबासाहेबांनी परदेशात शिक्षण घेतलं आणि परदेशातून परत ते बडोदा संस्थानामध्ये आले आणि बडोदा संस्थानामध्ये त्यांनी नोकरी सुरू केली. नोकरी सुरू केल्यानंतर एक उच्च विद्याविभूषित व्यक्ती बडोद्यासारख्या संस्थानामध्ये नोकरी करतो, परदेशातून शिक्षण घेऊन आलेली ही व्यक्ती आहे आणि तरीसुद्धा जातीच्या आधारे बाबासाहेबांना हीन दर्जाची वागणूक त्या ठिकाणी काही लोकांकडून दिली जाते. हे बाबासाहेबांसाठी अत्यंत ही अवहेलना नव्हती, तर हे त्यांना खूप विचार प्रवृत्त करत होत्या या सगळ्या घटना, की माझ्यासारखी एखादी व्यक्ती उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन परदेशातून शिक्षण घेऊन आलेली आहे, मोठ्या पदावरती काम करते आहे आणि तरीसुद्धा इथला समाज आपल्याला स्वीकारायला तयार नाही. मग ही माझ्यासारख्या उच्च विद्याविभूषित असणाऱ्या व्यक्तीची जर अशी अवस्था असेल तर इथल्या सर्वसामान्य माणसाची कशी अवस्था असेल, हा विचार बाबासाहेबांच्या मनामध्ये येत राहता. पुढं असेच अनुभव आले त्यांना. ज्यावेळी ते मुंबईमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते त्यावेळी ते प्राध्यापक आहेत, ते ज्ञानदानाचं काम करतायत, परंतु त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जातीय कलुषित दृष्टिकोनातून लोक त्यांच्याकडे बघत होते. त्यांच्यासोबत काम करणारे लोकसुद्धा त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत होते. म्हणजे एखादी व्यक्ती एवढी शिकलेली आहे, पुढं गेलेली आहे, प्रगत आहे, तरीसुद्धा त्या व्यक्तीला अशा पद्धतीनं समाज वागणूक देतोय, ही गोष्ट बाबासाहेबांना खटकली आणि सर्वसामान्य माणसांचं ते दुःख पाहत होते. यापूर्वीचा बाबासाहेबांना संपूर्ण इतिहास माहिती होता. म्हणजे प्राचीन काळामध्ये तर अशा पद्धतीचं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही व्यवस्था नव्हती, पण नंतरच्या काळामध्ये मात्र ही व्यवस्था निर्माण झाली. या व्यवस्थेला इथल्या लोकांनी खत पाणी दिलं. मध्ययुगामध्ये तर ती खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली आणि तसंच तेच आपल्या आजही आधुनिक काळामध्ये आपण आहोत, तरीसुद्धा याच व्यवस्थेला आपण पुढे जातो आहोत. हे सगळं बाबासाहेबांनी पाहिलेलं आहे. म्हणजे इथं सर्वसामान्य माणसांना सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई आहे, दलित बंधू भगिनींना. याशिवाय सार्वजनिक ठिकाणीच नाही, कुठल्याही मंदिरामध्ये येण्यास मनाई आहे, पाणवठ्यावरती पाणी पिण्यास मनाई आहे. जिथं बाकीचे लोक, जिथं बहुउच्च समाजातले समजले जाणारे लोक किंवा दलितेतर लोक, जिथं मृत्यूनंतर त्यांच्या प्रेतांना अग्नी दिले जातो, तिथं अग्नी देण्याससुद्धा मनाई आहे दलित समुदायातल्या लोकांना. तर ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्या मनावरती खूप परिणाम करत होत्या आणि बाबासाहेबांनी या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट ठरवली, ती म्हणजे आपलं संपूर्ण शिक्षण आपण पणाला लावायचं, आपलं संपूर्ण ज्ञान आपण पणाला लावायचं आणि या परिस्थितीतून आपल्या बांधवांची, भगिनींची मुक्तता करायची. आणि मग बाबासाहेबांनी लोकांना संघटित करण्याचं काम केलं. त्यानंतर माणगाव परिषद झाली. माणगाव परिषदेमध्ये तर स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं की आता संपूर्ण भारतातल्या दलितांचे नेते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. नंतर नागपूर परिषद झाली, तिथंही अशाच पद्धतीनं लोकांना संघटित केलं बाबासाहेबांनी. आणि केवळ मात्र आपल्याला इतरांच्या बरोबरीनं पुढे जायचं नाही आहे, तर माणूस म्हणून आपला हक्क आपल्याला घ्यायचा आहे आणि लोकांची सहानुभूती म्हणून आम्हाला तुम्ही बरोबरीचं वागवा, केवळ आमच्याबद्दल सहानुभूती दाखवा, हा विचार बाबासाहेबांनी केलेला नाही आहे. तर आम्हाला तुमची सहानुभूती नको आहे, तर आम्ही पण तुमच्यासारखीच हाडामासाची माणसं आहोत आणि ह्या सगळ्या माणसांना एक समानता हवी आहे, बंधू भगिनी भाव हवा आहे, इथं स्वातंत्र्य हवं आहे प्रत्येकाला आणि प्रत्येकाला स्वतःचं एक उज्ज्वल भविष्य हवं आहे. त्यासाठी मानवीय भूमिकेतून सर्वांनी सर्वांशी वागलं पाहिजे, हा विचार बाबासाहेबांच्या संपूर्ण कार्यातून, त्यांच्या चरित्रातून आपल्याला पुढे आलेला दिसतो. मग याच पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांनी पुढं वेगवेगळे वर्तमानपत्र सुरू केली. मुकनायकसारखं वर्तमानपत्र आहे, त्यानंतर समता आहे, बहिष्कृत भारत आहे. या माध्यमातून बाबासाहेबांनी या वर्णव्यवस्थेवरती, जाती व्यवस्थेवरती प्रहार केले. लोकांना
चांगली शिकवण दिली आणि समाजामध्ये सध्या काय चाललंय, स्वातंत्र्याचा लढा नेमका कोणत्या दिशेनं चालू आहे आणि केवळ राजकीय स्वरूपाचं स्वातंत्र्य मिळून चालणार नाही, तर आपल्याला सामाजिक समता सुद्धा त्या स्वातंत्र्यामध्ये असली पाहिजे आपल्याला, तरच संपूर्ण समाजाचा उत्थान होणार आहे, तरच संपूर्ण समाज पुढे जाणार आहे। ही बाबासाहेबांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। आणखी काही गोष्टी जर आपण बघितल्या तर त्यात आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टींचा, त्या सत्याग्रहाचा बाबासाहेबांचा उल्लेख करावा वाटतो। कारण या सगळ्या गोष्टी पुढे चालून भारतीय संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांना एक पार्श्वभूमी म्हणून किंवा एक अनुभव म्हणून, स्वतः केलेलं कार्य म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीनं कार्य केलं संविधान निर्मितीमध्ये, हे पाहण्यासाठी ह्या 2 घटना सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या। त्या 2 घटना म्हणजे एक काळाराम मंदिराचा सत्याग्रह नाशिकमधला आणि दुसरा म्हणजे महाडमध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह। आता सगळ्यात सामान्य गोष्ट आहे की बाबासाहेबांनी हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की त्या चौदार तळ्यातलं पाणी प्यायलं म्हणून काय कुणी दलित बांधव भगिनी हे काय अमर नाहीत होणार, पण मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी पाणी पिता, तुम्ही ज्या पाण्याला स्पर्श करता, तुम्ही जे पाणी वापरता, त्या पाण्याला स्पर्शही करण्याचा दलित बांधवांना अधिकार नसावा, त्यांना तेवढं अमानवीय पद्धतीनं वागवलं जातं। ही गोष्ट खेदजनक आहे, ही मानवतेला काळिमा फासणारी आहे आणि म्हणून मनुष्यानं मनुष्यासारखं वागावं, मानवीय भूमिकेतून वागावं, डिग्निटी प्रतिष्ठा द्यावी प्रत्येक माणसानं प्रत्येक माणसाला, यासाठी बाबासाहेबांनी केलेला तो सत्याग्रह होता। बाबासाहेबांचा हा सत्याग्रह अहिंसक मार्गाने केलेला सत्याग्रह होता। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी, कारण जगभराचा इतिहास पाहता, त्यावेळेचाही इतिहास पाहता जगभरामध्ये अनेक ठिकाणी हिंसक मार्गाने सत्याग्रह केले। सत्याग्रह म्हणताच येणार नाही हिंसक मार्गाला, हिंसक मार्गाने लोकांनी आंदोलनं केली, उठाव केले आणि प्रस्थापितांच्या विरोधात बंड पुकारलं। परंतु बाबासाहेबांनी मात्र आपल्याला जी काही क्रांती घडवायची आहे ती क्रांती अहिंसक मार्गांनी घडवायची आहे, हे बाबासाहेबांनी लोकांच्या मनावर बिंबवलं आणि आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते अहिंसक मार्गानेच पुढे जायचं आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांची आपल्याला दिसून येते। महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि आणखी एक महत्त्वाचा सत्याग्रह तो म्हणजे काळाराम मंदिरातला सत्याग्रह। खरं तर त्याही वेळी बाबासाहेबांनी नमूद केलं आणि बाबासाहेब हे काही वैयक्तिक धार्मिक अशा पद्धतीनं देवधर्म करणारे व्यक्ती कधीच नव्हते। मुद्दा ते स्वतः देवधर्म करणारे आहेत की नाही हा नाही आहे, तर मुद्दा हा आहे की सर्वसामान्य दलित बांधव हा इतरांसारखा मंदिरात का नाही जाऊ शकत? जर ईश्वर आहे असं तुम्ही म्हणता तर मग त्या ईश्वराचा नमस्कार करण्यासाठी तुम्ही ठराविक लोकच जाता, उच्चभ्रू समाजातले लोक, आणि मग दलित बांधव का नाहीत जाऊ शकत, भगिनी माझ्या का नाहीत जाऊ शकत तिथं? हा प्रश्न होता आणि हा प्रश्न मानवी प्रतिष्ठेसाठी होता, मानवी प्रतिष्ठा निर्माण करणारा हा प्रश्न होता किंवा हा प्रतिष्ठेचा मुद्दा म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेचा मुद्दा होता आणि तो बाबासाहेबांनी आपल्या सत्याग्रहाच्या माध्यमातून दाखवला। आणि हे दोन्ही सत्याग्रह आज आपल्यासाठी हे यासाठी महत्त्वाचे आहेत की हे मानवीय भूमिकेतून सर्वांनी दलित समुदायाकडे पाहिलं पाहिजे, प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि आपल्यासारखाच माणूस म्हणून व्यवहार केला पाहिजे। ह्या 2 सत्याग्रहांमधून असणाऱ्या भूमिका बाबासाहेबांच्या लक्षात येतात, पुढे येतात। आणखी एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे 1936 मध्ये बाबासाहेबांनी लाहोर इथं जात-पात तोडक मंडळाच्या संमेलनाच्या प्रसंगी एक भाषण केलं होतं आणि ते भाषण म्हणजेच ते ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक। त्या पुस्तिकेमध्ये जे काय आहे ते म्हणजे त्या ठिकाणी असणारे बाबासाहेबांचे त्या संमेलनाच्या अनुषंगाने असणारे विचार आहेत। बाबासाहेब त्या जात-पात तोडक मंडळाच्या भाषणामध्ये म्हटले होते की आत्तापर्यंत हिंदू समाजाची जी काही दयनीय अवस्था झालेली आहे त्याला जाती व्यवस्था ही कारणीभूत आहे आणि इथले लोक इतके धर्मभोळे आहेत की या संपूर्ण बहुजन समाजाचा हा जो काही धर्मभोळेपणा आहे याचा फायदा घेऊन काही मुठभर लोक हे यांना धर्मभोळेपणामध्ये अडकवतात आणि स्वतःचे हेतू साध्य करून घेतात आणि ह्या संपूर्ण एका मोठ्या समुदायाचं मागासलेपण जे आहे,
आर्थिक मागासलेपण, मानसिक मागासलेपण, सामाजिक राजकीय मागासलेपण आहे ते त्यांच्या धर्मभोळेपणात आहे आणि जाती व्यवस्थेत आहे. त्याच्यामुळं इथली जाती व्यवस्था नष्ट करणं, इथला धर्मभोळेपणा घालवणं आणि नव्यानं हिंदू समाजाची पुनर्स्थापना करणं हे आपल्या सगळ्यांच्या समोरचं आव्हान आहे आणि विशेषतः हिंदू समुदायाच्या समोरचं आव्हान आहे. हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे नमूद केलं आणि ते ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात आहे. आता या पुस्तकाच्या अनुषंगानं हे मला सांगायचं आहे तुम्हाला की बाबासाहेबांनी त्यावेळी मांडलेले विचार हे हिंदू धर्माच्या विरोधातले नव्हते, तर हिंदू धर्मामध्ये मूलगामी सुधारणा घडवून आणणारे ते विचार होते आणि हा विचार आजही प्रेरणादायी आहे. आता हे संपूर्ण बाबासाहेबांचे आतापर्यंत आपण चर्चा केलेले कार्य आहे, त्यांनी केलेले लढे आहेत, सत्याग्रह आहेत, त्यांनी मांडलेले विचार आहेत, त्यांचे वर्तमानपत्रातले विचार आहेत, त्यांनी वेगवेगळ्या संमेलनांमधून मांडलेले विचार आहेत, गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी घेतलेली दलित वंचित समूहाच्या बाजूची भूमिका आहे. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांनी भारताच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. बाबासाहेब केवळ इंटलेक्च्युअल होते म्हणून त्यांना भारताचं संविधान बनवायला संधी मिळाली असं अजिबात नाही आहे. तर बाबासाहेब हे इंटलेक्च्युअल तर होतेच होते, कारण त्यावेळी इंटलेक्च्युअल अनेक माणसं होती. मग या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना मिळालेले वेगळेपण काय आहे, तर बाबासाहेबांचा काँग्रेसनी, गांधीजींनी, नेहरूंनी या संपूर्ण गोष्टींचा विचार केला की बाबासाहेब हे केवळ इंटलेक्च्युअल नाही आहेत, तर बाबासाहेबांची दृष्टी ही एक भविष्यवेधी आहे. भविष्यामध्ये आपल्या संपूर्ण हिंदुस्थानला कसं पुढं नेता येईल, भारतामध्ये कशा पद्धतीनं संपूर्ण भारतीयांचं कल्याण कसं साधता येईल, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपाच्या आपल्याला चांगल्या दिशा कशा प्राप्त होतील, आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांची दृष्टी, त्यांचे विचार, त्यांचं तत्त्वज्ञान ह्या सगळ्यांचा विचार करून काँग्रेसनी, नेहरू, पुन्हा स्वतः गांधीजी आहेत, ह्या सगळ्यांनी बाबासाहेबांकडे जी काही सूत्र सुपूर्द केली त्यांना संविधान सभेमध्ये घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधान सभेचं हे सर्वात महत्त्वाचं कौतुक करावं वाटतं या ठिकाणी की संविधान सभेनं एकमुखानं बाबासाहेबांकडं मसुदा समितीचं अध्यक्षपद सोपवलं आणि मसुदा समितीच्या अध्यक्षपदी गेल्यावरती बाबासाहेबांनी केवळ दलित समाजासाठी विचार केला नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठी विचार केला आणि भारतीयांच्या उत्थानासाठी जे काही अभ्यास केला, त्यावेळी जे काही वादविवाद केले, ज्या चर्चा केल्या, ज्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि जे सगळं एवढं रिसर्च करून, जे मंथन करून जे त्यांनी ड्राफ्ट केलं, लिहिलं, तो मसुदा तयार केला, तो मसुदा दलित समाजाच्या फक्त उत्थानाचा होता असं अजिबात नाही आहे, तर इथल्या सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या, सर्व प्रांताच्या, संपूर्ण भारतीयांच्या उत्थानाचा, त्यांना दिशा देणारा आणि भविष्यामध्ये उज्ज्वल असा भारत निर्माण करणारा हा मसुदा बाबासाहेबांनी पुढे आणला. आणि ह्या सगळ्या गोष्टींना हे सगळी जी पार्श्वभूमी मगाशी सांगितली, स्वातंत्र्य लढा एका बाजूला सुरू आहे आणि बाबासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्याला जी समतेची दिशा दिली, समतेची जोड दिली, ती जोड आपल्याला या संपूर्ण आपल्या भारतीय संविधानामध्ये रिफ्लेक्ट झालेली दिसून येते. आता आणखी एक मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे, तो म्हणजे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातली एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजींच्या सुद्धा लढ्याला समतेची दिशा देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांच्या अनेक भूमिका ह्या महात्मा गांधीजींशी विसंगत होत्या, परंतु याचा अर्थ दोघांमध्ये द्वंद्व होतं, दोघं एकमेकांच्या परस्पर विरोधी होते असं बिलकुल नाही आहे. त्यामुळं गांधीजींच्या सुद्धा काही भूमिकांना बाबासाहेबांनी तत्कालीन विरोध दर्शवला, परंतु तो विरोध गांधीजींनी स्वीकारला आणि आपल्या भूमिका ह्या बदलल्या, आपल्या भूमिका अधिक सकारात्मक केल्या. त्या गांधीजींच्या भूमिकांना समतेची दिशा देण्याचं काम बाबासाहेबांच्या विचारांनी केलं असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. आता भारताच्या
संविधान निर्मितीचा जर आपण विचार केला तर मुळामध्ये आज अनेकांनी म्हणजे जगभरातल्या महान तत्त्वज्ञांनी भारताच्या संविधानाबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. खरं तर ब्रिटिश भारतामध्ये ज्यावेळी आले त्यावेळी ब्रिटिशांनी असं म्हटलं होतं की इथल्या भारतीयांना स्वतःचं राज्य चालवता येणार नाही, इथले लोक सगळे पूर्वेकडचे लोक अडाणी आहेत आणि आम्ही यांना शहाणे करायला आलेलो आहोत, ही त्यांची धारणा होती. पण ते केवळ शहाणे करायला आले नव्हते तर ते राज्य करायला आले होते. याशिवाय आणखी एक गोष्ट, ज्यावेळी ब्रिटिश या देशातून निघाले त्यावेळी ब्रिटिशांनी असं म्हटलं होतं की आम्ही भारत तर सोडून जातोयच, पण भारत आता अशा अवस्थेत आहे की हा भारत फार काळ टिकू शकणार नाही. इथल्या जाती, इथले वेगवेगळे धर्म, इथल्या वेगवेगळ्या संस्कृती, भाषा हे सगळं बघितलं तर भारत नावाचं राष्ट्रपर फार काळ काही टिकू शकणार नाही, आम्हाला परत इथं राज्य करायला यावं लागेल. परंतु हे सगळं खोटं ठरलं आणि 1950 आपण ज्यावेळी संविधान स्वीकारलं त्यावेळेपासून आता 75 वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा भारत हा टिकून आहे. नुसताच टिकून नाही तर तो चांगल्या दिशेनं प्रगती करतो आहे. ह्या सगळ्याचं श्रेय भारताच्या संविधानाला द्यावं लागेल. काय आहे या संविधानामध्ये नेमकं? भारताचं संविधान हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प होता. भारताचं संविधान हा भारताचा मूलभूत स्वरूपाचा कायदा आहे. भारताच्या संविधानानं आपल्याला मानव म्हणून सगळ्यांना एक समान वागणूक दिलेली आहे. भारताचं संविधान तयार करण्यामध्ये भारताच्या संविधान सभेमध्ये 2 वर्ष 11 महिने आणि 18व्या दिवशी हे संविधान आपण स्वीकृत केलेलं आहे. म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा काळ चर्चा झालेली आहे. 11 सेशन्स झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वादविवाद झाले आणि या पार्श्वभूमीवर खूप चर्चा झाल्या. प्रत्येक मुद्द्यांवर, उपमुद्द्यांवर बाबासाहेबांनी मसुदा समितीचा अध्यक्ष या नात्यानं उत्तरं दिली. अत्यंत सखोल अशा पद्धतीची चर्चा केली. सगळ्यांचं ऐकून घेतलं सहिष्णू पद्धतीनं आणि त्यांना अत्यंत सहिष्णू पद्धतीनं सकारात्मकपणे उत्तरं दिली आणि ह्या भारताच्या राज्यघटना आकारास आली. भारताची राज्यघटना म्हणजे केवळ एक संकलन नाही आहे, तर भारताची राज्यघटना हा भारतीयांना अनुसरून केलेला आणि भारताला काय अनुकूलन आहे, भारतासाठी काय महत्त्वाचं आहे यासाठी जगभराच्या राज्यघटनांचा, जगभरातल्या राजकीय विचारांचा, तत्त्वज्ञांचा, जगभरातल्या राजकीय कायद्यांचा, मानवी हक्काचा विचार करून बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेला आकार दिलेला आहे. भारताची राज्यघटना हा एकाच वेळी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची घटना आहे. म्हणजे राजकीय जडणघडण कशी असेल, येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या पुढं कसं जायचं हे भारताच्या राज्यघटनेनं स्पष्टपणे आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे देशाचा राज्यकारभार कसा असावा ह्या गोष्टी भारताच्या राज्यघटनेनं नमूद केल्या आहेत. आणि आज 75 वर्ष झाली आपण देशाचा राज्यकारभार घटनेनं सांगितला त्या पद्धतीनं पुढं नेत आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही वाटते ती म्हणजे भारताच्या राज्यघटनेनं राजकीय स्वरूपाची दिशा तर दाखवलीच, पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सामाजिक स्वरूपाची आणि आर्थिक स्वरूपाची सुद्धा दिशा दाखवली. कारण बाबासाहेबांना हे स्पष्टपणे माहिती होतं की सामाजिक आणि आर्थिक या 2 मुद्द्यांवरती आपण खूप मोठ्या प्रमाणावरती काम करणं अपेक्षित आहे. सामाजिक स्वरूपाची दिशा यासाठी म्हणता येईल की भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला एक एक गोष्टी पहा. सामाजिक आर्थिक विकास कसा आहे, सामाजिक आर्थिक उन्नयन कसं आहे, आपल्याला पुढं कसं जायचं आहे हे बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे. घटना समितीमधली बाबासाहेबांची जर भाषणं बघितली तर आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेबांनी किती दूरदृष्टीचा विचार करून ह्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. फंडामेंटल राईट्स, नागरिकत्वासंदर्भातल्या तरतुदी सुरुवातीच्या, त्यानंतर फंडामेंटल राईट्स जे की कलम क्रमांक 12 पासून म्हणजे ॲक्च्युअल ते 14 पासून सुरू होतात ते 32 पर्यंत, म्हणजे 12 ते 32 हा जो काही भाग आहे आपला फंडामेंटल राईट्सचा, तर ह्या फंडामेंटल राईट्समध्ये आपल्याला इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्यासमोर आपण समान आहोत आणि कायद्याचं आपल्या सगळ्यांना समान संरक्षण आहे. आरक्षणाचं हे पायाभूत तत्व आहे.
हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आज जो काही आरक्षणाची इमारत उभी आहे, आरक्षण उभं आहे, त्याला पायाभूत स्वरूपाचे विचार हे या कलम क्रमांक 14 आणि 15 मध्ये नमूद केलेले आहेत. सर्वांना सर्व ठिकाणी समानता असली पाहिजे, जी की यापूर्वी नव्हती. हे आर्टिकल 14, 15, 17, 19 ह्या जर आपण गोष्टी बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे 19 मध्ये. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळं प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत मांडण्याचा, व्यक्त होण्याचा, कुठेही जाण्याचा, व्यवसाय करण्याचा, कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. ह्या संघटित होण्याचा अधिकार आहे. राजकीय स्वरूपाची विचारसरणी आपली स्वतःची एक असू शकते आणि ती मांडता येऊ शकते. राजकारण करण्याचा हक्क आहे आपल्या प्रत्येकाला. हे सगळे जे हक्क दिलेले आहेत बाबासाहेबांनी, ह्याची पार्श्वभूमी स्वातंत्र्य लढ्यात बाबासाहेबांनी जे अनुभव घेतले ती पार्श्वभूमी आहे. इथल्या स्वातंत्र्य लढ्यात बाबासाहेबांनी पाहिलं होतं की यापूर्वी या देशामध्ये कधीही इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ नव्हतं. इक्वॅलिटी बिफोर लॉ, आपण कायद्यासमोर कधीच सगळे समान नव्हतो. मुळात कायदेच नव्हते अशा पद्धतीचे, त्यामुळं समानता पण नव्हती आणि कायदे पण नव्हते. जे ब्रिटिशकालीन कायदे होते ते त्यांच्या फायद्याचे कायदे होते. आणि या पार्श्वभूमीवरती एक मूलभूत स्वरूपाचा कायदा केला, तो भारताची राज्यघटने नावाचा हा महत्त्वाचा मूलभूत स्वरूपाचा कायदा आहे. अनटचॅबिलिटी, कुणीही अस्पृश्यता बाळगता कामा नये. आणि जो कुणी अस्पृश्यतेचं आधारे वर्तन करेल कायद्याद्वारे शिक्षा होईल. आणि म्हणून त्याच मूलभूत कायद्याच्या आधारे आर्टिकल 17च्या आधारे परत आपण ॲट्रॉसिटीसारखा कायदा आला परत आपल्याकडे. पण याशिवाय आणखी एका महत्त्वाच्या तरतुदीचा उल्लेख करावा लागेल फंडामेंटल राईटमधल्या, तो म्हणजे आपल्याला दिलेला जीविताचा हक्क. कलम क्रमांक 21 नुसार आपल्याला राईट टू लाईफ, जीविताचा हक्क दिलेला आहे. आणि जीविताचा हक्क काय आहे राईट टू लाईफ, ह्याचं खूप विस्तृतपणे चर्चा पुढे चालून सर्वोच्च न्यायालयानं केलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयानं ही सगळी चर्चा करत असताना बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये कशा पद्धतीनं मुद्दे मांडले होते, घटनाकारांचं काय मत होतं, हे विचारात घेतलेलं आहे. आणि आज तुम्हाला मला जो राईट टू लाईफ प्राप्त आहे आणि तो व्यापक स्वरूपाचा जगण्याचा अधिकार प्राप्त आहे, तो म्हणजे आपल्या घटनाकारांमुळं प्राप्त आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट मांडायची ती म्हणजे इथं कुठलाही बालक हा त्यानं काम करता कामा नये. बालकाचं उज्ज्वल भविष्य जर आपल्याला घडवायचं असेल तर बाल कामगार प्रथा नष्ट व्हायला हवी, हे घटनेत आहे आपल्या. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेठबिगारसारखी एक प्रथा आपल्याकडं पूर्वीपासून चालत होती. आणि बाबासाहेबांनी ही वेठबिगारीसारखी प्रथा भारताच्या फंडामेंटल राईटमध्ये, भारताच्या संविधानामध्ये फंडामेंटल राईटमध्ये ह्या प्रकारचं प्रावधान केलं. आणि ही फंडामेंटल राईटमध्ये केलेली तरतूद जर आपण बघितली तर ह्या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या स्वरूपाच्या तरतुदी आहेत. आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी मांडायची आहे, नमूद करायची आहे, ती म्हणजे आपल्याकडं आपल्या संविधानामध्ये असणारं धर्माचं स्वातंत्र्य. धर्माचं स्वातंत्र्य हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला धर्म निवडण्याचा, धर्म बदलण्याचा, त्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा हक्क आहे. आणि हा हक्क आपल्या भारताच्या घटनाकारांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं आज आपल्याला हे धर्माच्या संदर्भातले जे काही मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत लोकांना, तर ते अत्यंत महत्त्वाचे हक्क हे किती दूरदृष्टीनं बाबासाहेबांनी आणि आपल्या घटनाकारांनी हे नमूद केले, ते आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आणले, ही त्यांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. भारताच्या राज्यघटनेमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे बाबासाहेबांनी जो आर्थिक विचार मांडला. खरं तर बाबासाहेबांचा एक विचार मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे, तो म्हणजे बाबासाहेब म्हणाले होते की आपण आपल्या राज्यघटनेमध्ये लोकशाही एक राजकीय व्यवस्था म्हणून स्वीकारली आहे, तरीसुद्धा आपलं ध्येय हे आर्थिक लोकशाहीचं आहे. त्यामुळं हा विचार जो आहे बाबासाहेबांचा, आर्थिक लोकशाहीचा विचार, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपण राजकीयदृष्ट्या लोकशाही निर्माण केली, परंतु जर आपण सामाजिकदृष्ट्या मागे असू, आर्थिकदृष्ट्या मागे आपला समाज असेल, तर मग या संपूर्ण राजकीय लोकशाहीला अर्थच प्राप्त होणार नाही.
म्हणून या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांनी आर्थिक विचार जो मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ज्याला आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व म्हणतो, ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व भारतासाठी, भारताच्या राज्यकर्त्यांसाठी दिशादर्शक स्वरूपाचे आहेत आणि सामाजिक सुरक्षा इथल्या प्रत्येक व्यक्तीला प्रदान करणारी अशी ही कलमं आहेत. ही ह्याला नुसते शब्द नाही आहेत, याला अर्थ आहेत आणि ह्या सगळ्याचे अर्थ बाबासाहेबांच्या विचारातून, दूरदृष्टीतून आपल्याला दिसून येतात. बाबासाहेबांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी भारताच्या संविधानाच्या पार्श्वभूमीवरती मांडल्या होत्या. बाबासाहेबांनी मांडलेल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एक घटनावाद, कॉन्स्टिट्युशनलिझम, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मांडली ती म्हणजे घटनात्मक नैतिकता. बाबासाहेबांचं जर आपण भाषणं बघितली संविधान सभेतली तर ह्या 2 गोष्टीवरती बाबासाहेबांनी अत्यंत भर दिलेला आहे. घटनावाद हा यासाठी अपेक्षित आहे बाबासाहेबांना की येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे खरं तर बाबासाहेबांनी ही खूप मोठी गोष्ट केलेली आहे की भारताची राज्यघटना ही लवचिक स्वरूपाची आहे. म्हणजे याच्यामध्ये आंशिक स्वरूपाचे बदल आपण करू शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की भारताची राज्यघटना ताठर जरी नसली, ती थोडी बहुत लवचिक असली तरी याचा अर्थ असा नाही होत की हवं तेवढं हवं त्या वेळी आपल्याला बदल करता येतील. तर अशा पद्धतीचे बदल तर करता नाहीत येणार, परंतु तरीसुद्धा ही आंशिक स्वरूपाची बदल होऊ शकतात, परिवर्तनीय स्वरूपाची ही घटना आहे आणि भविष्यातले लोक भविष्यातल्या परिस्थितीच्या अनुषंगानं बदल करू शकतात. ही जरी गोष्ट सत्य असली तरीसुद्धा घटनावाद किंवा कॉन्स्टिट्युशनलिझम आपल्याला असं सांगतो की कायद्याचं राज्य ही गोष्ट आपल्याला कायम याचं पालन करावंच लागेल. त्यामुळं इथं कायदे, नियम, भारताच्या राज्यघटनेनं जी काही मॉरॅलिटी, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी सांगितलेली आहे, घटनात्मक नैतिक तत्त्व सांगितलेली आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, या आधारेच आपलं वर्तन व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं घटनावाद हा असं सांगतो की इथं कायद्याचंच राज्य असलं पाहिजे आणि आंशिक स्वरूपाचे जरी बदल केले तरीसुद्धा ते बदल करताना मूळ घटनेची आपण अशी मोडतोड करता कामा नये. आणि बाबासाहेबांचं कलम क्रमांक 368 जे आहे त्या अनुषंगानं जर आपण विचार बघितले घटना समितीतले तर आपल्याला लक्षात येतं की त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की भारताची राज्यघटना ही ताठर नाही आहे, आंशिक स्वरूपाचे आपण बदल करू शकतो, पण याचा अर्थ कशाही पद्धतीनं बदल करता नाहीत येणार. तर तुम्हाला ज्यावेळी बदल करायचे आहेत त्यावेळी तुम्ही कोणते बदल करणार आहात, त्या पाठीमागची उद्दिष्ट काय आहेत तुमची, हे सगळं लोकांसमोर मांडा, जनतेसमोर मांडा आणि लोकांचं मत विचारात घ्या आणि लोक जर तुम्हाला हो म्हणाले तरच ते बदल करा. म्हणजे याचा अर्थ लोकांशी संवाद साधा आणि बहुमतानं बदल करा. आणि केवळ बहुमत याचा अर्थ संसदेतलं बहुमत नाही आहे, तर संपूर्ण भारतीयांना सोबत घ्या आणि मग बदल करा असा त्याचा अर्थ आहे. आणि पुढं केशवानंद भारती खटल्यामध्ये, केसमध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या मोठ्या अशा निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा हेच मत व्यक्त केलं की जी काही आपली मूलभूत तत्त्व आहेत, एक संरचना घालून दिली, बेसिक डॉक्ट्रिन सांगितले, तर त्या मूलभूत तत्वांना छेद न देता आपण आवश्यक ते बदल केले पाहिजेत. त्यामुळं मूलभूत तत्व जी की लोकशाही नावाचं मूलभूत तत्व आहे आपल्याकडे, भारताच्या राज्यघटनेमध्ये न्याय नावाची गोष्ट सांगितलेली आहे, आपल्याकडं कायद्याचं राज्य सांगितलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण कलम क्रमांक 32 नुसार थेट दाद मागता येते लोकांना, तर ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, लोकशाहीसारखं तत्व सांगितलेलं आहे. तर ह्या कशालाही धक्का न लावता आपण आपले बदल करायला हवेत. म्हणजे हा अत्यंत दूरदृष्टीचा अशा स्वरूपाचा बदल आहे. बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949च्या त्यांच्या भाषणामध्ये हे नमूद केलं होतं की भारताची राज्यघटना ही कितीही चांगल्या स्वरूपाची असली तरी येणाऱ्या काळामध्ये राज्यकर्ते कसे असतील, ते त्याची अंमलबजावणी कशी करतील यावरती त्याचं यश हे अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळं भारताच्या राज्यघटनेचं यश जर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल,
आपल्याला आणखी हे उत्तुंग पद्धतीनं आमच्या भारताच्या राज्यघटनेच्या आधारे आम्ही प्रगती करतोय हे जर आपल्याला जगामध्ये दाखवायचं असेल तर आपल्या भारताच्या राज्यघटनेनं दिलेला हा जो घटनात्मक नैतिकता आहे, नीतिमूल्य दिलेले आहेत आमच्या भारताच्या राज्यघटनेनं, त्या नीतिमूल्यांच्या आधारेच आपल्याला पुढे जावं लागेल. घटनात्मक नीतिमूल्यांचं पालन हे सर्वोच्च न्यायालयातर्फे वेळोवेळी होत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. मग शबरीमाला केस असेल, ट्रिपल तलाकची केस असेल, ह्या केसच्या माध्यमातून जो काही निर्वाळा आला सुप्रीम कोर्टाचा त्याच्यामधून आपल्याला घटनात्मक नैतिकतेचं पालन झालेलं दिसतं. घटनात्मक नैतिकता म्हणजे घटनेमध्ये जे काही सांगितलेली नीतिमूल्य आहेत, जसं की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, याच्या आधारेच आपल्याला पुढं जायला हवं किंवा पुढं गेलं पाहिजे. ह्या स्वरूपाचे अत्यंत मूलभूत स्वरूपाचे विचार बाबासाहेबांनी घटना निर्मितीच्या वेळी मांडले. त्याच्यामुळं भारताची राज्यघटना हा एकाच वेळी राजकीय स्वरूपाचा, सामाजिक स्वरूपाचा आणि आर्थिक स्वरूपाचा अत्यंत महत्त्वाचा असा एक दस्तऐवज आहे आणि आपल्याला संपूर्ण भारताचं परिवर्तन करणारा हा एक दस्तऐवज आहे. भारतामध्ये खूप मोठी क्रांती केव्हा झाली असं ज्यावेळी भविष्यामध्ये आपल्याला विचारलं जाईल त्यावेळी आपल्याला हे नमूद करावं लागेल, गर्वानं नमूद करावं लागेल की माझं भारताचं संविधान हे सगळ्यात मोठी अभूतपूर्व क्रांती आहे. कारण जगभरामध्ये कुठेच असं घडलं नाही की महिलांना एकाच वेळी पुरुषांच्या सोबत मताचा अधिकार प्राप्त झाला. कुठंच नाही घडलं. जे लोक टॅक्स भरत होते, जे लोक पुरुष होते, जे लोक उच्चवर्णीय होते, त्यांना लवकर मताचे अधिकार प्राप्त झाले. आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तर आपण बघितलं तर तिथं आज जे आधुनिक समजले जाणारे देश आहेत, युरोपियन देश, त्या युरोपियन कंट्रीजमध्ये मताच्या अधिकारासाठी महिलांना लढे द्यावे लागले. अमेरिका आहे, इंग्लंडमध्ये सुद्धा असं झालं नव्हतं. परंतु भारत हा एकमेव देश आहे आणि त्या देशामध्ये पुरुषांच्या सोबत स्त्रियांना सुद्धा मताचा अधिकार हा प्रतिष्ठेनं प्राप्त झाला. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या संविधान सभेमध्ये बोलताना म्हटलं होतं, वन मॅन वन वोट, वन वोट वन व्हॅल्यू. याचा अर्थ प्रत्येक माणसाला एक मत आहे आणि ते एक मत म्हणजे त्या व्यक्तीची ती प्रतिष्ठा आहे. त्याच्यामुळे तुम्ही मी जे काही मतदानाला आपण जातो ती आपली प्रतिष्ठा आहे, व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा आहे. आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ याचा अर्थ असा आहे की इथं राष्ट्रपती असतील किंवा इथला सर्वसामान्य माणूस आहे तर तो कायद्यासमोर समान आहे. आणि इथं काही मागास समुदाय आहेत, त्या मागास समुदायाला कायद्यानं संरक्षित केलेलं आहे आणि आपण त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. माणूस म्हणून तुम्हाला मला समानता देणारी, तुम्हाला मला प्रतिष्ठा देणारी आणि आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या आधारे जगामध्ये पुढे जायला लावणारी तुमची माझी भारताची राज्यघटना हा तुमच्या माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. आणि ही राज्यघटना तयार करण्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान हे अतुलनीय अशा पद्धतीचं योगदान आहे. त्यामुळं जयंतीच्या निमित्तानं आपण बाबासाहेबांचं चरित्र तर समजून घेतोच आहोत, परंतु बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या आयुष्यात परिवर्तन होण्यासाठी जी काही भारताची राज्यघटना लिहिली आणि ती राज्यघटना आपल्याला सुपूर्द केली, ही राज्यघटना म्हणजे आपल्याला व्यक्ती म्हणून अत्यंत महत्त्वाची प्रतिष्ठा देणारी ही राज्यघटना आहे. या राज्यघटनेच्या येण्यापूर्वी आपण सर्वजण प्रजा होतो आणि राज्यघटनेनंतर आपण सर्वजण नागरिक झालो. हा आपल्यातला सर्वात मोठा परिवर्तनाचा टप्पा आहे. आणि हे जे काही मूलभूत स्वरूपाचं परिवर्तन आहे हे भारताच्या राज्यघटनेनंच आपल्याकडे केलेलं परिवर्तन आहे. स्त्री असो, पुरुष असो, तृतीयपंथी असो, कुठल्याही धर्माचे लोक असो, कुठल्याही जातीचे लोक असो, कुठल्याही प्रांतात राहणारे, कुठलीही भाषा बोलणारे लोक असो, तुमच्या माझ्या आयुष्यात परिवर्तनीय घटना जर काय असेल तर ती म्हणजे भारताची राज्यघटना. त्याच्यामुळं बाबासाहेबांचं योगदान हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन करतो. जयंतीच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए। युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे। तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे। जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे। ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो। देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे। आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे। जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही, अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे। हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे। समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे। राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे। जोपर्यंत सज्जन माणसं निबळतपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही। तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं। तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा। सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन डिव्होशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे। त्याग करायची कष्ट करण्याची कुवत पाहिजे आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही। मलाच पाहिजे मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही, जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे। आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का तर नोकरी करण्यासाठी। जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू। जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही, ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला। तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जातं। मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे। अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या। त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका। आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं। युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं।
मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल. मग असं सांगितलं शार्दूल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठा असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.